मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आपण आता जे इमेज पाहतोय ते त्यामध्ये एक माणूस दाखवलाय जे की ब्रेन वॉश चालू आहे. तर 2025 मध्ये ना मी पूर्ण अशीच होते आणि आता जो एंड येतोय ना तर बऱ्यापैकी म्हणजे माझं ब्रेन वॉश झालेलं आहे. फक्त आहे ना रोज माझी ना थोडी धावपळ होत असते, त्यामुळे मला क्लासमध्ये सगळे म्हणते तुम्ही एवढे गोंधळलेले का असतात. कारण मला आहे ना 2 लहान मुलं आहे, त्यामुळे माझं आहे ना सकाळचं रुटीन थोडंसं धावपळीचं असतं. त्यामुळे मग मी अशी घाईघाईतच असते आणि घाईघाईमध्ये इथून जाते. पण सर मला जेव्हा मी फर्स्ट टाइम इथं आलते ना सर बोलले की तुम्ही कंटिन्युटी ठेवा. कंटिन्युटी ठेवले तर सगळं नाही का व्यवस्थित होईल तुमचं. मी ते सगळं म्हणजे इथं आले ना शिकण्यासारखं पण भरपूर सर काही शिकवतात वगैरे, एकदम सगळं समजतं. पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिकवत राहतात. तर आणि कंटिन्युटी ठेवली ना तर आपण इझिली सगळ्या गोष्टी करू शकतो. फक्त सातत्य हे लय महत्वाचं आहे. सातत्य ठेवलं तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि हळूहळू इथं आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स पण डेव्हलप झाला आणि योग्य ती दिशा मिळाली. आणि माझ्या मध्ये ना म्हणजे माझं एक स्वतःच एक असं म्हणजे ध्येय आहे की मी सेल्फ इंडिपेंडेंट व्हायला हवंय. म्हणजे आणि ते माझं ड्रीम पण आहे जे की सर मला त्याचं नाही का डायरेक्शन देत आहेत, वेळोवेळी मार्गदर्शन करतायत. आणि मग माझी एवढीच इच्छा आहे की मी पण नाही का असं होणारच आहे लवकरच. मला म्हणजे सरांकडे सर अशा वेगवेगळ्या गोष्टी करतात ना तर मला पण असं वाटतं की हा मला पण असं करायचंय. मी सगळे बारीक बारीक गोष्टी सरांच्या ऑब्झर्व करत असते. 100% याची डायरेक्शन निश्चित तुम्हाला याच्यातून मिळणार आहे का. मग त्याच्यामुळे आणि सर खरंच खूप छान डायरेक्शन देतात. प्रत्येक वेळोवेळी एकदम छान बेस्ट असं शिकवतात, पण गायडन्स पण देतात आपल्याला. तर माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त कंटिन्युटी ठेवा, सातत्य ठेवा आणि बाकी सगळ्या प्रॅक्टिकल्स वगैरे इझिली आपल्याला होऊन जातं, मॅनेज होऊन जातं. फक्त कंटिन्युटी ठेवायची, सातत्य ठेवायचं. वा, एक्सलंट, नाईस. निश्चित तुम्ही लावलेला जो 2 वर्षाचा कोर्स आहे मॅडम, हा MBA कोर्स लेवलचा निश्चित बिझनेस वुमेन्स कोर्स आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ कसा करायला पाहिजे, डेफिनेटली तुम्ही तुमच्या येणारा 2026-27 मध्ये तुम्ही एक बिझनेस वुमेन असताल, यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा पण देत आहे. बट तुम्ही सांगितले डिसिप्लिन, कंटिन्युटी खूप इम्पॉर्टंट आहे. याला जर तुम्ही ठेवलं तर डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक बिझनेस वुमेन बनताल. हे तुमचं ड्रीम आहे, ड्रामा नाही, बरं का, लक्षात ठेवा. आणि ते ड्रीम्स मी ना म्हणजे कोणाची म्हणजे इतकी सेल्फ इंडिपेंडेंट आहे ना की मी कोणाकडून कसलंच म्हणजे हेल्प नाही घेत. मी आता जे काही खर्च करते ना स्वतःवर कशावर मी तो स्वतः वैयक्तिक करते माझ्यावर. मी कोणाकडूनच घेत नाही. म्हणजे मला एवढं सेल्फ इंडिपेंडेंट व्हायचं. येस येस. आणि ती स्टार्टअप केले, खूप सुंदर, नाईस, वाव, एक्सलंट, सुपर.